कोणती असो, प्रत्येक देशाची, राज्याची, समाजाची एक नियमावली असते आणि त्या नियमावलीचे पालन करून त्या ठिकाणी शांती, सुव्यवस्था आणि न्याय प्रस्थापित केलेला आपण पाहतोच. आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला म्हणत आहे की मी नियमशास्त्र आणि प्रवक्त्याचे वचन नष्ट करण्यासाठी आलेलो नाही, तर ते पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपले जीवन, दुःख, यातना, मरण आणि पुनरुत्थान याद्वारे हा नियमशास्त्र आणि प्रवक्त्याचे वचन पूर्ण करत आहे. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या शब्दाला महत्व देत आहे, त्याप्रमाणे आपण देखील देवाच्या शब्दाला महत्व देणे हे आपलं कर्तव्य आहे. देवाचा शब्द वाचणे, त्यावरती मनन चिंतन करणे, त्याचा अभ्यास करणे, आपल्या आचरणात आणणे हे आपलं कर्तव्य आहे. स्टीवन नावाचा एक श्रीमंत व्यक्ती आहे. तो म्हणतो, माझ्या श्रीमंतीचं कारण हे माझा देवाच्या शब्दावरील असलेला विश्वास. देवाचा शब्द मी दररोज 2 तास वाचतो. त्यामुळे मला मार्ग, प्रेरणा आणि स्फूर्ती मिळते. जेव्हा जेव्हा माझ्या जीवनामध्ये समस्या येतात, प्रॉब्लेम्स येतात, मी दुःखी होतो, तेव्हा मी देवाचा शब्द 2 तास वाचत नाही, तर मी 3 तास, 4 तास, 5 तास वाचतो आणि त्यामुळे मला कृपा मिळते, मला मार्ग मिळतो, मला समाधानकारकता मिळते. ह्याचप्रमाणे जर देवाच्या शब्दाला आपण महत्व दिला, तर आपल्याला देखील परमेश्वराची कृपा, त्याचा आशीर्वाद, त्याचा मार्ग नक्कीच मिळू शकतो. आमेन. गॉड ब्लेस यू.